विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. केंद्रात जबाबदारी घ्या असं पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना सुचवलं. केंद्रात मनुष्यबळ मंत्रालय बघा. मोदींच्या फडणवीसांना सूचना. संजय राऊतांचा मोठा दावा. संजय राऊतांकडे तिसरा डोळा आहे का माहित नाही, पण विकसित महाराष्ट्रासाठी फडणवीस राज्यातच राहणार. राऊतांच्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. फडणवीस केंद्रात जाणार की नाही हे सामना ठरवू शकत नाही. उदय सामंतांसह संजय शिरसाटांची टीका. तर उवाठात नगरसेवक ठरवू न शकणाऱ्यांनी बोलू नये. नवनाथ बन यांचा राऊतांवर घणाघात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती. फडणवीस सर्व गुणसंपन्न. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान. शिंदेच्या लोकांच्या हातात तिजोरीच्या चाव्या आल्यापासून चोरी वाढली. सिद्धिविनायक मंदिर दानचोरी प्रकरणावर संजय राऊतांचा गंभीर आरोप. आधी ठाकरेंच्या काळातील घोटाळ्याचा खुलासा करा. नवनाथ बन यांचा निशाणा. एकनाथ शिंदेच्या क्लस्टर योजनेला गणेश नाईकांचा विरोध. नादाला लागला तर जागा दाखवणार. नाईकांचं थेट आव्हान. तर नाईक काहीही बडबड करतात. संजय शिरसाट यांची टीका. देशात नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियानाला सुरुवात. अंमली पदार्थांचं सेवन शत्रू राष्ट्रांचा कट. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. अभिजित दिपकेंच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला? वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा. सुरतमधील आरटीआय कार्यकर्ते अमित तिवारींची मागणी. कपिल सिब्बल यांच्या 1 कोटींच्या निधीचीही चौकशीची मागणी. जंतर मंतरवरील सीजेपीचं आंदोलन देशविरोधी. या आंदोलनाला राजकीयदृष्ट्या पाहू नका. ते संविधानाच्या विरोधात उगारलेलं एक हत्यार. संघाचे सरकार्यवाह अतुल लिमा यांचं हे वक्तव्य. नाना पटोलेंचा दुधाने पाय धुतल्याचा एक व्हिडिओ व्हायरल. काँग्रेस नेत्याच्या कृतीवरून चर्चांना उधाण. तर काँग्रेसच्या नेत्यांची संस्कृती तशीच. बावनकुळेंची टीका. सर्व क्षेत्रातील आपलं वजन कमी झालं होतं, पण येणारा काळ आपलाच. आता चमत्कार दाखवावा लागेल. धनंजय मुंडेंच्या भाषणाची जोरदार चर्चा. मला राजकारणातून रिटायर्ड व्हावंसं वाटतंय, पण जनतेच्या उत्साहामुळे उभारी. मंत्री पंकजा मुंडे यांचं वक्तव्य चर्चेत. अभिजित दिपकेंच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपला. दिपकेंच्या भेटीवरून शिंदेकडून शिरसाट बच्चूकडूंची कानउघडणी झाल्यानंतर उदय सामंतांचं स्पष्टीकरण. 30 जुलैपासून महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू. बेकायदेशीर धर्मांतरास प्रतिबंध येणार. तर धर्मस्वातंत्र्य कायद्याला कोर्टात आव्हान देणार. प्रकाश आंबेडकरांची भूमिका. धाराशिवमधील दिव्यांग शेतकऱ्याला फक्त 211 रुपये पीक विमा, 700 रुपये उसने घेऊन दिव्यांग शेतकऱ्याने पीक विमा भरला होता. दिव्यांग दाम्पत्याचा अवघ्या 1.5 एकर शेतीवरच उदरनिर्वाह. नाशिकमध्ये रस्त्यावरील खड्डे भरण्यास सुरुवात. खड्ड्यांमुळे 5 जणांचा जीव गेल्यानंतर पालिकेला जाग. मंत्री गिरीश महाजनांनी प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रस्ते दुरुस्तीचं काम हाती. घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक. मनसैनिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांना पांढरा रंग मारला. वाहन चालक आणि पादचाऱ्यांना खड्डे दुरूनच स्पष्ट दिसून अपघात टाळण्यासाठी मनसेची ही मोहीम. दादर टीटी परिसरातील उघड्या मॅनहोलवर तासाभरानंतर जाळी बसवली. महापालिकेच्या निष्काळजीपणावर स्थानिकांमध्ये मनस्ताप. तर उघड्या मॅनहोल मागे चोरट्याचा हात. नगरसेवक अमिय घोलेंचा आरोप. भिवंडीत धोकादायक इमारतींच्या पाडकामाला रहिवाशांचा विरोध. पर्यायी निवासाच्या लेखी आश्वासनांची मागणी. नीट परीक्षा आता एकाच सत्रात होणार. प्रत्येक प्रश्नासाठी अतिरिक्त वेळ. घराजवळ परीक्षा केंद्र निवडण्याची मुभा. नीट पीजी 2024च्या परीक्षेतील नियमांमध्ये मोठा बदल. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.